हॅलो फ्रेंड्स, मी मंगेश तायडे। आज मी महाराष्ट्र विधानसभा इलेक्शन 2024 साठी मतदान केले, पण ते मतदान कन्सिडर होईल की नाही हे मला याची खात्री नाही। याचे कारण म्हणजे की मी ज्या वेळेला मतदान केंद्रामध्ये गेलो, आतमध्ये हॉलमध्ये आल्यानंतर तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले की तुम्ही वोट करू शकणार नाही, कारण तुमचे जे मत आहे ते ऑलरेडी नोंदवले गेलेले आहे। हे ऐकून मला शॉकच झाला होता। मी त्यांना माझे इलेक्शन कार्ड दाखवले, माझ्या हाताचे बोट दाखवले ज्यावर शाई नव्हती, आणि त्यांना सांगितले मी तर पहिल्यांदाच आलोय, तर माझ्या नावाचे बोगस वोट जे आहे ते कुणी केले। त्यावर त्यांच्याकडे उत्तर नाही। त्यांनी सांगितले की कुणीतरी ऑलरेडी मतदान केले आहे तुमच्या नावाचे। तर या बोगस वोट बद्दल मी त्यांना तक्रार करायला सांगितले, परंतु त्यांच्याजवळ 17B हा तक्रार फॉर्मच नव्हता। त्यांनी सिनियर ऑफिसरला फोन करून विचारले, काहीतरी चर्चा केली, आणि त्यानंतर मला एक बॅले कार्ड दिलं ज्यावर तुम्ही मतदान करायला सांगितले, आणि सांगितले की सायंकाळी माझे सिनियर ऑफिसर आल्यानंतर ते हा 17B फॉर्म भरणार आणि सबमिट करणार। तर मला जस्ट विचारायचे होते की अधिकाऱ्यांनी केलेली जी कारवाई आहे ती योग्य केली की नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा।